लक्ष देऊन ऐका. हे कथेचं नाट्य रूपांतर नाही, तर कृत कथाच नाटकाचा अर्थक्षेत्र तुमच्या समोर उघडणार आहे. तर सादर करत आहोत गिरीबाला. बाहेर एवढा मुसळधार पाऊस पडत असताना घरात मोठा पूर्ण काय वाटत चल बरं गच्चीवर झोपीच आहे पावसात. नाही काही बाई प्रश्न विचारत बसतील सगळं. काय विचारतील काय विचारतील काय विचारतील काय विचारतील या सगळ्या काव्यांमध्ये गुरुवांना विसरून मी कसा त्या गद्याभ्यासात म्हणून गुंतवू. तुझी मर्जी. मी येते ना तुमच्या बरोबर आता नाटकाला. नको. असं काय होत्या बाई. रक्ताचा उष्ण प्रवाह दौडू लागला आणि तिच्यावरची परिस्थितीची बंधनं, जगाचे कायदे कानून सगळं सगळं त्या संगीताच्या मायाजालात विरघळून गेलं आणि काही क्षणांपुरती ती भान हरपून बसली. कृष्णानं राधेचा अपराध केला होता आणि स्वाभिमान दुखवला गेलेली राधा त्याला ओळखही द्यायला नकार देत होती. कृष्ण खूप विनाद्वारे करत होता पण उपयोग होत नव्हता. यदि आत्मा की संगीत में निरंतर राम नाम की मधुर ध्वनि गूंज रही हो तो आओ आओ अपनी पुत्री सीता के सत्य की साक्षी देने आओ. गिरीबाला स्तब्ध होती. त्यानंतर त्याने तिला भिंतीशी गळ्यातल्या दंडातल्या वाट्या आणि हातातल्या अंगठ्या ओवाळून काढल्या.
आमच्या घराण्याचं सौभाग्य लेणं आपला काहीतरी गैरसमज होतो. आणखी हवं बनव की खंडीवर बनव. अरे अट फक्त एकच, तुमचं गाणं आमच्यासाठी, फक्त आमच्यासाठी. दुसऱ्या कुणाच्याही कानावर ते पडता कामा नये. आम्ही कलावंत जातीने मनाने भरलं तर आयुष्य काढू पायाशी, पण बदल्यात आमची कला मागाल तर बाहेरचा रस्ता लागू. ये किस